लोकसभा निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे। बैठकांवर बैठका होत आहेत आणि जागा वाटपाचे रोज नवनवीन फॉर्म्युले समोर येत आहेत। लोकसभा निवडणुकांचं वारं जोरदार वाहू लागलंय। सत्ताधारी असो वा विरोधक, प्रत्येकाच्या गोटात बैठकांचा जोर वाढलाय। जागा वाटपाची खलबतं सुरू आहेत आणि त्यातूनच रोज नवनवे फॉर्म्युले समोर येतात। महाविकास आघाडी पाठोपाठ आता महायुतीतल्या जागा वाटपाचा फॉर्म्युला समोर आलाय। सत्ताधारी महायुतीमध्येही जागा वाटपावरून नाराजी नाट्य सुरू असल्याची चर्चा रंगत असतानाच आता सत्ताधारी पक्षाकडून दोन वेगवेगळे फॉर्म्युले समोर आले आहेत, जे फॉर्म्युले शिंदेंच्या शिवसेनेबरोबरच दादांच्या राष्ट्रवादीचंही टेन्शन वाढवणार आहेत। महायुतीचा पहिला फॉर्म्युला: भाजप 32 जागा, शिवसेना 12 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 4 जागा। गेल्या लोकसभा निवडणुकीत शिवसेनेनं 23 जागा लढल्या होत्या, त्यापैकी 18 जागांच्या गळ्यात खासदारकीची माळ पडली। आता शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 13 खासदार हे शिंदेंच्या शिवसेनेत दाखल झालेत आणि पहिल्या फॉर्म्युल्याचा विचार केला तर शिवसेनेला निवडून आणलेल्या 6 जागांवर पाणी सोडावं लागणार आहे, तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडे सध्या 3 खासदार आहेत। या फॉर्म्युल्यानुसार दादांच्या राष्ट्रवादीच्या वाट्याला लोकसभेच्या 4 जागा येतील अशी चर्चा आहे, पण अगदी निधी वाटपापासून अर्थ खात्यापर्यंत आणि मंत्रिपदापासून ते अगदी पालकमंत्री पदापर्यंत भाजप आणि शिवसेनेला जेरीस आणणारे दादा लोकसभेत केवळ 4 जागांवर समाधान मानणार का, याबाबत जरा साशंकताच आहे। आणि म्हणूनच यातून समोर येतोय महायुतीच्या लोकसभेच्या जागा वाटपाचा दुसरा फॉर्म्युला। महायुतीचा दुसरा फॉर्म्युला: भाजप 28 जागा, शिवसेना 10 जागा, राष्ट्रवादी काँग्रेसला 10 जागा। या फॉर्म्युल्यानुसार भाजप आणि शिवसेनेला काही जागांवर 2 पावलं मागं जावं लागणार आहे आणि राज्यात अब की बार 45 पार असा नारा दिलेल्या भाजपला ते परवडणार नाही हे स्पष्टच आहे। तर शिवसेनेची ही स्थिती फार वेगळी नाही। आधीच दादांच्या रणनीतीवरून शिवसेनेत नाराजी असल्याच्या अधूनमधून चर्चा रंगत असतातच आता त्यात जागा वाटपाची भर पडली तर ते शिंदेंच्या शिवसेनेच्या सावलीला आलेल्या विद्यमान खासदार आमदारांना कितपत मान्य असेल हा प्रश्नच आहे। दरम्यान हे फॉर्म्युले समोर येताच विरोधकांकडून सत्ताधाऱ्यांवरती निशाणा साधला जातोय। अजितदादा आणि जे सर्व नेते हे कुठेही राजकारणासाठी भाजपबरोबर गेलेले नाहीत, त्यांच्या वर होणाऱ्या कारवाई थांबवाव्यात यासाठी ते भाजपबरोबर गेलेले आहेत आणि हे भाजपला माहिती आहे। म्हणून हळूहळू तुम्ही बघा, भाजप यांना इतकं दाबणार की विधानसभेला कदाचित त्यांना सांगतील की तुम्हाला 10-20 जागा दिल्या जातील, नाहीतर तुम्ही भाजपबरोबर लढा। तर जितक्या शिवसेनेला जागा तितक्याच अजित पवार यांना जागा मिळाव्यात यावर दादांची राष्ट्रवादी काँग्रेस ठाम आहे। शिंदे गटाला जेवढ्या जागा लोकसभेच्या मिळतील तेवढ्याच जागा अजित पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मिळाल्या पाहिजेत, एवढंच माझं म्हणणं आहे। बारामती, शिरूर, माढा या जागेवर राष्ट्रवादी काँग्रेसनं अधिक लक्ष घालण्यास सुरुवात केली आहे। अजित पवार यांचे या भागात दौरे सुद्धा वाढतात, तर रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे, नाशिक, पालघर, उत्तर पश्चिम मुंबई, दक्षिण मुंबई या मतदारसंघात भाजपनं चिंतन करण्यास सुरुवात केली आहे। तर तिथे शिवसेना रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, ठाणे या जागेवर नजर ठेवून आहे, त्यामुळे जागा वाटपाचा हा तिढा दिवसागणिक अधिकच गुंतागुंतीचा होताना दिसतोय। पण अर्थातच या साऱ्याचा उपचार दिल्लीतूनच हे काही वेगळं सांगण्याची गरज नाही, तेव्हा दिल्लीतल्या या ऑपरेशनवरती आता सगळ्यांच्याच नजरा खिळल्यात। मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।